एखाद्या मतदारसंघात प्रमुख पक्षाचा उमेदवार असतो, त्याच्या विरोधात दुसऱ्या एका प्रमुख पक्षाचा उमेदवार असतो, अपक्षही असतो, तिसऱ्या पक्षाचाही उमेदवार असतो, पण चर्चा रंगते निवडणुकीच्या रिंगणात न उतरलेल्या माणसाची। असं झालंय माढ्यामध्ये। इथल्या दोन प्रमुख उमेदवारांनी इतकीच चर्चा उत्तम जानकरांची रंगलेली आहे। मोहिते पाटलांचे स्थानिक विरोधक अशी मूळ ओळख असणारे जानकर आता नेमकी काय भूमिका घेणार याची उत्सुकता कमालीची वाढली आहे। अगोदर फडणवीसांची भेट घेणं, त्यानंतर पवारांना भेटणं, या घटनांमुळे जानकरांचा अंतिम निर्णय काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बघूया माढ्याच्या राजकारणात जानकरांचं महत्त्व। माढा लोकसभा मतदारसंघात राजकारण कसं हेलकावे खातंय याचा हा उत्तम पुरावा। मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकरांचं राजकीय वैमनस्य सोलापूर जिल्ह्याला परिचित आहे। मात्र आता या कट्टर विरोधकांमध्ये दिलजमाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण उत्तमराव जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सोबत शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे उत्तम जानकर हे 19 एप्रिलच्या मेळाव्यात पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत। पवार साहेबांची इच्छा होती की मोहिते पाटील आणि जानकर हे विरोधक त्यांचा विरोध संपवून या निवडणुकीमध्ये दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काय आमच्या अडचणी होत्या, कारण एकमेकाच्या आम्ही विरोधामध्ये लढलो असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी अडचणी आहेत, अनेक विषय आहेत। त्या संदर्भामध्ये एक मीटिंग झालेली आहे, अजून 2-3 दिवसामध्ये दुसरी मीटिंग होऊ शकते। हे निश्चितपणानं ना ती भूमिका असेल आमच्या कार्यकर्त्याची, तर त्याही पद्धतीनं आम्ही दादांच्या विरोधामध्ये जी भूमिका कार्यकर्त्यांची असेल ती घेतली जाईल। 19 तारखेला जानकर साहेब त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जनतेची आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्ही एकत्र यावं आणि या तालुक्याचं विकासाचं राजकारण करावं, जुनं राजकीय वैरत्व संपुष्टात यावं या दृष्टिकोनातून सर्वच कार्यकर्त्यांची, त्यांच्याही कार्यकर्त्यांची आणि आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा होती। त्या बाबतीत साहेबांनी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि 19 तारखेला भूमिका कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जानकर साहेब करणार आहेत। उत्तमराव जानकर हे भाजपच्या तिकिटावर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लढायला इच्छुक होते। मात्र इथून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिल्यामुळे उत्तमराव जानकर नाराज आहेत। सोलापूरसह माढ्यात उत्तम जानकरांची राजकीय ताकद असल्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांनी जानकरांना खास विमानानं नागपूरला बोलवून घेतलं। मात्र त्यानंतरही जानकरांनी भाजपला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतलेला नाही। यातूनच जानकर यांची मोहिते पाटलांशी जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे उत्तमराव जानकर हे आता भाजपला पाठिंबा देणार की मोहिते पाटलांना हा चर्चेचा विषय ठरतोय। उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात 40 वर्षांपासून राजकीय वैर आहे। स्थानिक राजकारणात मोहिते पाटलांविरोधात उत्तमराव जानकरांची कायम आक्रमक भूमिका राहिली आहे। 2009 मध्ये माळशिरसमधून राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांच्या विरोधात निवडणूक त्यांनी लढवली होती आणि 16,000 मतांनी पराभव झाला। 2019 मध्ये माळशिरसमधून भाजपच्या राम सातपुतेंविरोधात उत्तमराव जानकरांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली। मोहिते पाटील कुटुंब राम सातपुतेंच्या पाठीशी असतानाही उत्तमराव जानकर अवघ्या 2,000 मतांनी पराभूत झाले। आता माढा लोकसभेच्या निमित्तानं जानकर आणि मोहिते पाटलांमध्ये हात मिळवण्याची शक्यता आहे। लोकसभेमध्ये जानकरांनी मोहितेंना साथ द्यायची तर विधानसभेला मोहितेंनी जानकरांना सहकार्य करायचं असं ठरल्याचं बोललं जात आहे। निवडणूक सोलापूरची इतकी कठीण नाहीये, माढ्याची थोडीशी कठीण नव्हती, ती कठीण केली गेलेली आहे। मी तुला एक सांगतो, आज प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की हे कार्य ईश्वरिक आहे आणि ईश्वराला त्याची काळजी आहे, तो त्याचा बॅलन्स करत असतो। तुम्ही काय करावं त्याचा त्याचा अधिकार हे काय आत्ताच चाललंय असं नाही। कुठल्याही निवडणुका आल्या तर त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, त्याला सत्ताधारीने पण सामोरं जायचं असतं, विरोधकांनी पण सामोरं जायचं असतं। ही निवडणूक आहे, प्रत्येक पक्ष किंवा प्रत्येक युती किंवा आघाडी त्या निवडणुका जिंकण्याच्या करता त्या निवडणुकीमध्ये उतरत असते। त्याच्यावर त्यांना जे योग्य वाटलं असेल ते त्यांनी केलं असेल, मला त्याच्याबद्दल काही ठिकाणी कळायला हवं। माढ्यापाठोपाठ सोलापूरमध्ये देखील भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे, कारण मोहिते पाटील कुटुंबानं काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। माढ्यासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी शिंदे कुटुंबाचे आशीर्वाद घेतले, तर सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना मोहित पाटलांनी साथ देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मोहिते पाटलांची साथ मिळाली नाही तर भाजपच्या राम सातपुतेंसमोर कडवं आव्हान असणार आहे।
दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी पेडला पाठवायचे आमचं एका गरिबाच्या पोराला, शेतकऱ्याच्या पोराला, सामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाला हिणवणं ही प्रस्थापितांची जुनी पद्धत आहे. परंतु त्यांनी केलेल्या टीकेला मी फुलं म्हणून माझ्यावरती घेतो. परंतु निश्चित सांगतो, सोलापूरकरांनी मला दिल्लीला पाठवायचं ठरवलं आहे. ही एका ऊसतोड कामगाराची विनंती आहे सगळ्या ह्या मोठ्या लोकांना की ऊसतोड कामगाराच्या मुलाला अशा पद्धतीने हिणवू नका. मला तुम्ही काहीही बोला, माझ्या आईवडिलांवर टीका करू नका. अतिशय गरीब परिवारातून, ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातून, संघर्षातून इथपर्यंत आलो आहे. मला तुम्ही शिव्या जरी दिल्या तरी त्या शिव्या मी फुलं म्हणून घेईल, एवढंच आपल्याला सांगतो. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं माढ्यात राजकारण सतत बदलत चाललं. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळं भाजपाची कोंडी झाली. मात्र निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीतील नेत्यांनीच विरोध दर्शवलाय. त्यातच उत्तमराव जानकरांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळं भाजपाचं टेन्शन वाढणार हे नक्की. त्यामुळे माढ्यात हाय व्होल्टेज लढाईत कोण कोणाला साथ देणार यावरच निकालाची गणितं अवलंबून असणार हे तितकंच खरं. पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, माढा.